कोविड लॉकडाऊनच्या काळात सगळे घरी बसलेले होते. प्रत्येक जण घाबरत होता. अशा वेळी ह्या कामात तू कसा ओढला गेलास? मुळात हे असं काही काम करू याची सुरुवातीला मला किंवा आमच्यापैकी कोणालाच कल्पना अजिबातच नव्हती. जेव्हा लॉकडाऊन पहिल्यांदा घोषित झाला आणि सुरुवातीच्या दिवसांमध्ये लॉकडाऊन होईल असंच वाटत असताना स्टेशनवर अक्षरशः लाखो लोकांचे लोंढे दिसत होते घरी परत जायला. त्याचवेळी कसं लक्षात आलं की ज्यांचे दैनंदिन रोजगार आहेत किंवा ज्यांचं हातावर पोट आहे अशा लोकांचं काय, किंवा जे रस्त्यावर राहत आहेत त्यांचं काय. कारण आता सगळंच जर बंद होणार असेल पुढच्या 2-3 आठवड्यांसाठी, तर या लोकांना निश्चितच काहीतरी त्यांच्या भुकेची व्यवस्था करावी लागणार आहे. आणि पहिल्या काही दिवसांमध्ये लॉकडाऊन 24 मार्चला मला वाटतं सुरू झाला, त्याच्या आधी तशी काही तयारी दिसत नव्हती. आणि त्याच वेळी काही संस्था लोकांना रेशन किट्स किंवा जेवण देण्याची तयारी करतायत असं फक्त कानी आला होतं. मला आणि नंतर सायली सनदच्या मी संपर्कात आलो तेव्हा आम्हाला असं वाटलं की आपणही याच्यात काहीतरी केलं पाहिजे. आणि आमची त्यावेळी कल्पना अशी होती की फक्त आर्थिक मदत करायची. कारण फ्रँकली असं वाटत होतं की सरकार पहिल्या आठवड्याभरात काहीतरी कम्युनिटी किचन्स किंवा शेल्टर्स सुरू करून हा भुकेचा प्रश्न सोडवेल आणि मग त्याच्यात सिव्हिल सोसायटीला किंवा आपल्याला काही करायची गरज भासणार नाही. सुरुवातीची जी काही थोडीफार आपल्याला जर मदत करता आली तर करावी, अशा याने आम्ही तिघांनी शोध घ्यायला सुरुवात केली. पहिले 1-2 दिवस संस्था सापडली नाही म्हटल्यावर आम्हीच काही दुकानदारांकडे जाऊन आपणच काही किट्स तयार करू शकतो का याची चाचपणी पण त्यावेळी केली होती. नंतर योगायोगाने तिरंगा भुवन म्हणून कोथरूडला जे रेस्टॉरंट आहे त्यांची एक अपील मला दिसली की साध प्रतिष्ठान म्हणून संस्था आहे आणि ते अन्न वाटप करतायत. माझे एक ज्येष्ठ स्नेही आहेत आनंद आगाशे आणि सुजाता देशमुख, जे संपादक पत्रकार आहेत, तर त्यांनाही काहीतरी करावंसं वाटत होतं. आणि योगायोगाने त्यांची आणि अमितच्या वडिलांची खूपच चांगली ओळख होती. अमित ढोले जो साध प्रतिष्ठान ज्या संस्थेबरोबर आम्ही काम केलं त्या संस्थेचा तो सर्वेसर्वा. आणि मग आम्हाला खात्री वाटली की नाही, ही संस्था चांगली आहे की ज्यांच्याबरोबर आपण काही केल्याने किंवा ज्यांना आर्थिक मदत केल्याने खरोखर लोकांपर्यंत मदत पोहोचू शकेल. आणि म्हणून मग आम्ही अमितला फोन केला आणि म्हणजे अमितनी याला सुरुवात केलेली सुरुवात होती आधी. केलेली होती ऑलरेडी. मला वाटतं आपण पुढचा प्रश्न अमितलाच विचारूया. अमित, नमस्कार. तुमचं खूप स्वागत. तुमच्या संस्थेनी म्हणजे जी काही तुम्ही सुरुवात केली तर साध या संस्थेनी, ती सुरुवात कशी झाली? आमची साथ जी संस्था आहे त्याचं सुरुवातीचं स्वरूप जे होतं आमचं, ते भोर या गावाच्या आसपास शिक्षणामध्ये काहीतरी करावं अशा याने आम्ही स्थापन केली होती. आणि जस्ट त्याला 3-4 महिने पूर्ण झाले असतील स्थापन करून. आणि त्यावेळेस हा आपलं याचा लॉकडाऊनचा लक्षात यायला लागलं की आता लॉकडाऊन होणार इव्हेंच्युअली. आणि डिमॉनिटायझेशनच्या वेळेस आपण बघितलं होतं की ज्यांचं हातावरचं पोट असतं, की जे सिग्नलवरती खेळणी विकतात, पार्क्सच्या बाहेर खेळणी विकतात, स्टॉल्स असतात, त्यांचं इन्कमचं साधन पूर्णपणे बंद झालं होतं. तर त्या अँगलनी काहीतरी करावं म्हणून असं डोक्यामध्ये आलं त्यावेळेस. तर माझा मित्र संकेत, ज्याचं तिरंगा भुवन कोथरूडला आहे, तर मी त्याच्याशी संपर्क साधला की तो आम्हाला जेवण देऊ शकेल का तयार अन्न. तर त्यांनी ती तयारी दाखवली कॉस्ट बेसिसवरती जेवण पुरवण्याची. आणि माझी मैत्रीण स्वप्ना गोरे जी आहे ती ACP आहे, तर तिने आम्हाला पोलीस परवानगीची सोय करून दिली. आणि त्यामध्ये आमचं काम सुरू झालं. सुरुवातीचं आमचं कामाचं स्वरूप असं होतं की जे होमलेस लोक आहेत त्यांना आम्ही तयार अन्न पुरवत होतो. पण लॉकडाऊनच्या याच्यामध्ये संपर्क कमीत कमी ठेवावा वगैरे असे त्यावेळेस सगळे विचार होते. तर त्यामुळं आम्ही ज्यांच्याकडे जे स्वयंपाक करू शकतात त्यांना राशन किट देणं आणि ज्यांना बेघर आहेत की जे रस्त्यावरती राहतात त्यांना तयार अन्न वाटणं, असं 2 पॅरलली कामं सुरू केली. आणि त्या मार्गाने मी बऱ्याच इतर संस्थांशी संपर्कात आलो. आणि मग त्यांचं नेटवर्क वापरून आम्ही त्यांचं जिथे जिथे काम आहे त्या लोकांना आम्ही मदत करणं. म्हणजे मला इथे प्रश्न विचारायचा होता की गरजूंपर्यंत पोहोचणं ही पण एक खूप महत्वाची बाब आहे. त्या गरजूंपर्यंत कसे पोहोचलात तुम्ही? त्यावेळेस आमच्याकडे एक तर रिसोर्सेस खूप कमी होते, त्यामुळे ज्यांना अगदी खरंच गरज आहे तिथंच आम्हाला पोचायचं होतं. हा एक त्याच्यामागे उद्देश होता. आणि बघितलं तर ज्या इतर ठराविक ज्या झोपडपट्ट्या असतात की जे वोट बँक आहे त्यांना काही ना काही मदत होत होती किंवा त्या बऱ्यापैकी वरच्या स्तरावरच्या असतात. पण याच्यापेक्षा खालच्या स्तरावरच्या ज्या लोकांच्या राहण्याच्या अशा शेल्टर्स आहेत, छोट्या छोट्या वस्त्या आहेत, तिथं आम्ही मशाल, रॉबिनहूड आर्मी वगैरे हे जे सगळे संस्था आहेत त्यांच्या आम्ही संपर्कात आलो. त्यांचं पूर्वीपासून तिथं काम काही ना काही स्वरूपात सुरू होतं. तर मग त्यांचं नेटवर्क वापरून त्या मार्गाने आम्ही त्या लोकांपर्यंत पोचलो. काही ठिकाणी आम्ही आधी जाऊन स्काउटिंग करायचो की इकडं कुठं आहे.
नंतर काही वेळ आमचं सिद्धार्थ वगैरे होते, त्यांनी गुगलवरतून पण इमेज करून त्यांनी शोधायला सुरू केलं की जिथं खरंच गरज आहे तिथे. अशा प्रकारे मग आम्ही एक एक एरिया आयडेंटिफाय करून तिथं आम्ही आधी रेकी करून घ्यायचो आणि मग खरंच गरज असेल तर मग तिथं आधी टोकन देऊन आणि मग नंतर त्यांना आम्ही राशन वाटप करायचो. फंड रेझिंगसाठी खूप जणांनी मदत केली. त्यांनी आमच्यासाठी फंड रेज करण्याचं काम पुढे एक्सटेंड केलं आणि त्याच्यातून हे सगळं काम करू शकलो आम्ही. म्हणजे काय तुम्ही सुरुवातीला जे काही म्हणजे फूड पॅकेट्स वाटले असतील किंवा राशन किट वाटले असतील, तर ह्यावेळी तुम्ही प्रत्यक्ष समाजात उतरलात, समाजाच्या जवळ गेलात. काय होते अनुभव तुमचे त्यावेळेचे? त्याच्यामध्ये एक तर कॉन्ट्रास्ट खूप जाणवत होतं. म्हणजे आता आमच्या फॅमिली ग्रुप्सवरती वगैरे की इनोचं शॉर्टेज होतं त्यावेळेस, बेकिंग सोडाचं. कारण लोकांनी इतकं बेकिंग आणि हे करून आणि कॉन्टेस्ट होम चॅलेंज आणि कुकिंग चॅलेंज सुरू होते. आणि दुसरं आम्ही काही घरांमध्ये जात होतो तिकडं ते डाळ पातळ करून मुलांना शिजवायला देत होते. हा एक त्याच्यामधला खूपच मोठा दोघांच्या समोरचे प्रश्न होते. तर तो कॉन्ट्रास्ट एक खूप जाणवत होता तिथं सतत करताना. आणि काही वेळेस एक जाणवलं की आम्ही तृतीयपंथी लोकांसोबत मदत करत होतो. तर त्यावेळेस अशी परिस्थिती होती की किराणा माल उघडलं की चांगल्या चांगल्या एरियामधले सोसायटीमधलं स्टॉक संपून जात होता आणि लोक होर्डिंग करत होते की पुढं काय होईल म्हणून. जे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय सगळेजण. पण तृतीयपंथी लोकांना आम्ही तिथं त्यांना द्यायला गेलो, त्यांच्याकडे त्यावेळेस त्यांना मदत मिळाली होती. तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे 15 दिवसाची सोय आहे, तुम्ही हे दुसऱ्या लोकांना द्या. दुसरं एक जाणवलं की त्यावेळेस सुरुवातीच्या सोशल मीडियावरती मुस्लिम समाजाबद्दल बऱ्यापैकी गैरसमज पसरत होते. पण त्यावेळेस आम्हाला कॉन्ट्राडिक्टरी जाणवत होतं की मुस्लिम समाजातली लोक की मुलं जी होती ती त्यांच्या परीने संध्याकाळी टेम्पोमध्ये, रिक्षामध्ये तयार अन्न शिजवून या सगळ्या लोकांना वाटत होती. तर तिथं खूपच ती तफावत वाटली की जे पब्लिक परसेप्शन किंवा ज्याच्यात जे फिरतं आणि ॲक्च्युअल रियालिटी. अमित, तुम्ही याच्यात सुरुवातीपासून आहात. मला असं विचारायचं आहे की सगळ्यात स्ट्रॉंग इम्पॅक्ट समाजाच्या कुठल्या भागावर झाला? त्यावेळेस मला वाटतं लोकांच्या डिग्निटीवरती एक खूप परिणाम झाला. म्हणजे म्हणजे जे सलूनमध्ये काम करणारे हेअर ड्रेसर असतील, टॅक्सी चालवणारे असतील, ते सगळे जे काही त्यांच्या परिस्थिती असेल ते स्वतः मिळवून त्याच्यामधून ते भागवत होते. पण ही परिस्थितीच अशी आली की त्यांना मागावं लागलं. म्हणजे आता मी जिथं कटिंग करायला जातो त्यांचे मला फोन आले, आम्हाला काही मदत करेल का वगैरे. तर हा डिग्निटीचा भाग त्यांच्यामध्ये खूप आला की ती खूप हर्ट झाली. आणि आम्हालाही एक थोडंसं गिल्ट फिलिंग असं यायचं की आमच्याकडे रिसोर्सेस खूप कमी होते. त्यामुळं आम्ही आधी घर नकळत बघितलं जायचं की अरे इथं एवढं आहे, मग आपण यांच्याऐवजी यांना देऊ का, असं तो थोडा एक गिल्ट कॉन्शियस यायचा. किंवा किट फॉर्म करताना आपण चहा त्यात ॲड करायचं का दुसरं काहीतरी ॲड करायचं की ज्यांनी जास्ती प्रोटीन आणि ज्यांनी जास्ती कार्ब्स मिळतील, अशा टाईपचे ते समोर आणि पण कुठं त्यांच्यासाठी आपण चॉईस करतोय असं कुठंतरी एक ते वाईट वाटत होतं. ते अजून एक गव्हर्नमेंट मशिनरी करून जे थोडंसं एक खूपच मोठी डिसअपॉइंटमेंट झाल्यासारखं वाटलं. हो, कारण एक सुरुवातीच्या काळापासून आपण बघितलं असेल तर 3-4 वर्षापूर्वी सेंट्रल गव्हर्नमेंटनी आपला इमर्जन्सी फंड होता तो रेग्युलराईज करून यूज केला होता. त्याच्यानंतर जनधन अकाउंट्स वगैरे आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणात गाजावाजा झाला. त्याच्यानंतर डिमॉनिटायझेशन आलं आणि त्यावेळेस डिमॉनिटायझेशनला उत्तर म्हणून आम्ही जनधन अकाउंट गरीबांसाठी केली आहेत असं आलं. आणि आत्ताच्या कोविडच्या वेळेस यांना जेव्हा खरंच गरज होती त्यावेळेस ते सगळं मेकॅनिझम तो कुठं विषय पण चर्चेत आला नाही. आणि त्यावेळेस पंतप्रधानांनी फंड केला, कोविड फंड रिलीफ, प्राईम मिनिस्टर फंड तो केला. त्यामुळं काय झालं, खूप मोठ्या कॉर्पोरेट्सनी जी NGOजना मदत दिली असती अदरवाईज ती पंतप्रधान निधीसाठी गेली. आणि जी त्यावेळेस जर का त्यांनी खूप साऱ्या NGOजना काम करत होती ती डायरेक्ट लोकांपर्यंत पोहोचली होती. आणि अजूनही तो निधी आता सरकार म्हणते की तो गव्हर्नमेंट फंड नाही आहे, त्यामुळे तो RTIच्या ॲक्ट नाही. तर हे जरा खूपच कॉन्ट्राडिक्टरी वाटलं. आणि सरकारला ही तयारी फोर्सी करता आलं असतं. बाकीच्या देशांमध्ये जे काही घडत होतं, स्पेन, इटलीमध्ये वगैरे, की हे लॉकडाऊन केल्यानंतर कसं अनफोल्ड होणार आहे याची जाणीव, म्हणजे अनप्लॅन्ड असं काही त्याच्यात नव्हतं. तर ती तयारी चांगल्या पद्धतीने करता आली असती. रेशन जास्ती मोबिलाईज करता आलं असतं. या लोकांचं जे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये आहेत की जे वोट बँक नाही आहेत, राशन कार्ड नाही आहेत, त्यांच्यासाठी आधी काहीतरी करता आलं असतं, हे नक्कीच जाणवतं. जेव्हा सगळं जग स्वतःला एका कोशात बंद करून घेतो भीतीने, त्यावेळी तुमच्यासारखी काही माणसं बाहेर पडतात त्या कोशाच्या. तर कशासाठी? मला वाटतं असं अल्ट्रुइझम असं काही नसतं. आपण प्रत्येकाच्या आपल्या आयडिया असतात की आपण कसं असायला पाहिजे किंवा काय केल्याने आपल्याला चांगलं वाटेल, म्हणजे आपल्याला चांगलं आपल्याला वाटावं स्वतःला म्हणून. चांगलं वाटेल. तर ते स्वतःचं चांगलं फिलिंग मेंटेन करण्यासाठी आपण त्या गोष्टी करतो. असं पण मग कुटुंबाकडनं सपोर्ट मिळाला? कुटुंबाकडून खूप चांगला सपोर्ट मिळाला. आमचं एक दुसरं घर आहे, तिथं मी राहायला गेलो कारण त्यावेळेस नक्की माहीत नव्हतं कोविड कसा पसरेल घरी वयस्कर असताना. त्यांनी ती मला पूर्ण राहण्याची मुभा दिली.
फंड्स रेझिंगमध्ये कॉन्ट्रॅक्ट्स वापरून वगैरे सगळं ते घरातून मदत झाली. तर त्या याच्यात पूर्ण मला त्यामुळे शक्य झालं. अमित, खूप खूप धन्यवाद. एकदम छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि एक वेगळा अँगल पण कळला. थँक्यू. थँक्यू. अमितशी गप्पा मारल्यानंतर मी पुन्हा चिन्मयकडे येणार आहे. चिन्मय, फूड आणि रेशन ह्या सगळ्या याच्यावर काम तुम्ही केलं, पण या व्यतिरिक्त अजून कुठल्या कुठल्या पातळ्यांवर काम केलं तुम्ही? आम्ही जेव्हा अन्न वाटप आणि हे करत होतो त्यावेळी एक असं लक्षात आलं की खूप लोक वेगवेगळ्या पद्धतीने अन्न वाटप करतच होती. मी आणि सायली आम्ही सकाळी जेवण हॉटेलमधनं घेऊन तिरंगा भुवन, पुन्हा गेस्ट हाऊस आणि वेस्टिन या 3 ठिकाणहून आम्ही जेवण गोळा करायचो. आणि काही संस्था होत्या, जसं सहेली होती की जी वेश्यांसाठी काम करते. तर ते बुधवार पेठेत रेड लाईट एरियामध्ये आम्ही त्यांना फूड पॅकेट्स नेऊन द्यायचो. मशालचे कार्यकर्ते होते, ते गोसावी वस्ती हडपसरची आहे तिथे वाटप करायचे. जनसेवा फाउंडेशन म्हणून आम्हाला एक संस्था अशीच विश्रांतवाडीत आम्ही होतो तेव्हा भेटली होती. तर ते इस्कॉनकडनं फूड पॅकेट्स घेऊन जवळजवळ 7-8 हजार लोकांना रोजचं जेवण देत होते. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क झाला होता आणि मग अशी आमची नेटवर्क्स तयार झाली होती वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आणि आम्ही तिथे द्यायचो. तर अशाच एका वस्तीतनं एकदा आम्हाला फोन आला. इंदिरानगर म्हणून औंधला स्लम एरिया आहे, की त्या भागात राहणारे आणि वडारवाडी वस्तीमध्ये राहणारे एक साधारण 150 लोक, हे साधारण एप्रिलच्या 2-3 आठवड्यातली गोष्ट आहे. त्यावेळी लॉकडाऊन आता संपणार असंच सगळ्यांना वाटत होतं. 2020 हे गेल्या वर्षीचं. आणि लॉकडाऊन संपणार आणि पुन्हा कामाला लागू किंवा काहीतरी होईल अशी लोकांची अपेक्षा होती, पण तो एक्सटेंड झाला. तोपर्यंत कम्युनिटी किचन्स आम्हाला जी वाटली होती ती उभीच राहिली नव्हती. त्यामुळे NGOज जी रेशन किट्स देतील किंवा जेवण देतील ह्यावरच लोकांचं सगळं सुरू होतं. पहिल्या 2 आठवड्यामध्येच जवळजवळ आम्ही आता बरेचसे भाग हिंडायचो पूर्ण. तेव्हा आम्हाला एक हजारो लोक रस्त्यावर वेगवेगळ्या भागात बसलेली दिसायची. ते दिवसभर लपायचे, पोलिसांची गाडी आली तर वगैरे, पण त्यांना आमच्या येण्याच्या वेळा माहिती असायच्या. त्यामुळे आम्ही गेलो की ती पूर्ण झुंड बाहेर यायची. त्यात बहुतांश हॉटेलमध्ये काम करणारे लोक होते, केटरिंग व्यवसायातले लोक होते. त्यांना त्यांच्या मालकांनी बाहेरच काढलं होतं. त्यानंतर बांधकाम मजूर होते किंवा बिगारीवर काम करणारे लोक होते, ते सगळे रस्त्यावरच आले होते. काही लोकांना शेल्टरमध्ये महापालिकेनी नंतर ठेवलं, ती गर्दी कमी झाली, पण खूप लोक रस्त्यावर राहत होते. आणि दुसरा लॉकडाऊन जेव्हा झाला तेव्हा ह्या लोकांना भयंकर इन्सिक्युरिटी वाटली, म्हणजे जी ऑलरेडी होती ती अजून वाढली की आता पुढे काय. आणि जे बांधकाम मजूर किंवा असे जे अजून त्यांच्या घरांमध्ये किंवा खोल्यांमध्ये राहत होते ते बाहेर पडायला लागले, कारण आता काम सगळंच बंद होतं. महिनाभर कसा बसा त्यांनी तग धरला होता, आता पुढे काय. त्या दिवशी मला वाटतं एक 20-21 एप्रिलला आम्हाला फोन आला की 100-150 लोक सेनापती बापट रोडून चालत निघालेत, काही हडपसरला पोचले पण आहेत, कारण अशी अफवा पसरली होती की आता गाड्या सुरू होणार आजपासून. आणि लोकांची तशी अपेक्षा पण होती की आम्हाला जाऊ द्या सर, कारण आम्ही जगायचं कसं. घर नाही, रोजगार नाही. कॉन्ट्रॅक्टर जे त्यांचे होते ते येऊन त्यांना 500 रुपये वगैरे देऊन जायचे कसे तरी. आणि पुण्यात बाहेर त्यावेळी अशी परिस्थिती होती की 200 रुपये किलो बटाटे होते. तर मग त्याच्यात जगायचं कसं. आम्ही आळंदीला वगैरे जेव्हा जायचो तर टपराच्या त्या टीनाच्या खोल्या होत्या आणि एकेका खोलीत 7-7, 8-8 लोक राहायचे. एरवी उन्हाळ्यामध्ये प्रश्न नसतो, कारण ती लोक दिवसभर कामाला गेलेली असतात, रात्री येतात तेव्हा गार झालेलं असतं. इथे पूर्ण मे महिन्यात तुम्हाला एका टीनाच्या खोलीत 7-8 लोकांना राहायचंय. जरा जरी बाहेर पडलात तर पोलीस येऊन तुम्हाला मारणार. त्यामुळे आम्ही आळंदीला एका ठिकाणी गेलो तर ती लोक अक्षरशः डोळ्यात पाणी आणून आम्हाला हमें घर भेज दीजिए म्हणत होती. आणि आम्ही काहीच करू शकत नव्हतो त्यावेळी त्यांच्यासाठी. हे जेव्हा आम्हाला फोन आला तर मग आम्ही पोलीस स्टेशनला फोन केले याच्यातनं ऑनलाईन बघून वगैरे, आणि मग त्यांना परत पाठवलं. पण मग दुसऱ्या दिवशी मी आणि सायली म्हटलं बघूयात काय परिस्थिती आहे, असं म्हणून नगर रोडला गेलो. आणि ती परिस्थिती बघून आम्ही हबकलो, कारण एक तिथे 4-5 हजार लोकांचा समुदाय होता. आणि पुढचे 3-4 दिवस आम्ही तिथनं जात राहिलो हे करायला. आणि आम्ही इतके नर्व्हस झालो होतो दोघंही, म्हणजे एक दिवस आम्हाला आठवतंय की आम्ही अक्षरशः 1-1, 2-2 वर्षांची मुलं चालत जाताना उन्हात पायी बघितली. त्यावेळी आम्ही काही लोकांना विचारायचो की आमच्याकडे रेशन किट्स आहेत,
तुम्ही जर घरी जाऊ शकत असाल तर आम्ही तुम्हाला रेशन किट्स देतो. आणि आमचं ऐकून 1-2 लोक गेले सुद्धा, पण बहुतांश लोक घर सोडून निघाले होते. म्हणजे त्यांनी स्वतःचं घर सुपूर्त केलं होतं सुपूर्त केलं होतं, कारण घरमालकाची. भाड्याचीच घरं भाड्याची होती. घरं बरं होती. छोटी खोली असली तरी 3-5 हजार रुपये भाडं असतं. बहुतांश लोक घरी पाठवणार किंवा हे करणार, इथे चालणार कसं त्यांचं? आणि आम्ही चालणारी लोक सुरुवातीला लॉकडाऊन पहिला जेव्हा झाला होता मार्च महिन्यात, तेव्हाही बघत होतो. आणि तेव्हा आम्ही त्या लोकांशी बोलायचो सुद्धा. पण त्यावेळी असं होतं, थोड्या प्रमाणात का होईना पहिले 3-4 दिवस वाहतूक सुरू होती. कुठेतरी जाणारे ट्रक्स होते, कुठेतरी जाणाऱ्या काहीतरी अडकून पडलेल्या बसेस होत्या, त्याच्यात लिफ्ट मागून किंवा कसं तरी ती गेली असती. पण तेव्हा आम्हाला काही लोक भेटली होती की जी नंतर त्यांचे आम्हाला फोन आले, पुण्याहून लातूरला वगैरे चालत गेले त्यावेळी सुद्धा लोक. आणि बरेच लोक अडकून पडले होते, ऑपरेशनसाठी पुण्यात आले, 13व्याच्या विधीसाठी आळंदीला आले आणि रस्त्यावर राहिले. आणि त्यांचे सगळे कागदपत्र चोरीला गेलेले, पैसे संपलेले चोरीला गेलेले, अशी सगळी भीषण परिस्थिती होती. त्यावेळी असं झालं की करायचं काय हे कळत नव्हतं. मशाल म्हणून एक संस्था आहे आणि त्या संस्थेच्या नीता चाळक्यांशी आमचा महिनाभर संपर्क होता अन्न वाटपाच्या बाबतीत. आणि त्यांच्याकडनं कळत होतं की झारखंडची जी लोकं होती त्यांच्यासाठी ते ट्रेन अरेंज करायचा प्रयत्न करतायत. त्यावेळी रेल्वे या वस्तूला घेऊन एक प्रचंड राजकारण सुरू झालं होतं की कोणी करायच्या. आणि राज्य सरकारांना किंवा राज्य सरकारच्या पातळीवरची जी लोकं होती त्यांना परवानग्या मिळत नव्हत्या, पैसे द्यायची तयारी असून सुद्धा. मग अमितनी आपण रेल्वे काढायची का, निदान 1000 लोक जातील म्हणून त्या दृष्टीने पण ईमेल्स पाठवणं वगैरे सगळं सुरू केलं. कारण तशी एक ट्रेन मिरजहून गेली असं आम्हाला कळलं होतं. आम्ही मग रोज अन्न वाटपाला जायचो, तेव्हा प्रत्येक रस्त्यावर आम्हाला लोक आता निघालेली दिसायला लागली एप्रिल महिन्यात. एक दिवस मी आणि सायली आम्ही COEP समोरनं जात असताना आम्हाला एक 6-7 लोक दिसले की जे अगदी थकून फुटपाथवर पडले होते आणि ते चालत कुठून तरी आले होते आणि रांचीला त्यांना चालत जायचं होतं. आणि एक त्यांच्यात 60 वर्षांचा गृहस्थ होते आणि एक 16 वर्षांचा, दोघं जण थकले होते म्हणून बसले होते. अमृता बहुलेकर म्हणून आमची एक मैत्रीण या काळात तयार झाली होती की जी पुणे लाईट हाऊस म्हणून एक प्रोजेक्ट आहे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन बरोबरचा. तर ती आम्हाला अन्न वाटपात पॉइंटर्स देणं वगैरे अशी मदत करायची आणि तिचा कॉर्पोरेशनशी थेटच संपर्क होता. आम्ही तिला फोन केला की असे लोक आहेत, आपल्याला शेल्टरमध्ये ठेवता येईल का त्यांना. आणि त्यावेळी सगळी शेल्टर्स कॉर्पोरेशननी 80 शेल्टर्स केली होती, ती सगळी भरली होती. प्रत्येक शेल्टरमध्ये साधारण एक 80 ते 100 लोक राहत होते. ही शेल्टर्स कुठे होती? वेगवेगळ्या शाळांमध्ये पुण्याभर पसरलेली होती. एकेका NGOनी एक शेल्टर वाटून घेतलं होतं आणि तिथे नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण आणि मधल्या वेळेचा एक चहा असं दिलं जात होतं आणि झोपायची सोय होती तिथे. आणि पोलीस रस्त्यावर वगैरे दिसलं की नेऊन ठेवायची. काही लोक तिथनं बाहेर पण आली होती कारण त्यांना भीती वाटत होती की इथेच आपल्याला कोविड होईल, त्यापेक्षा रस्त्यावर आपण सेफ आहोत. आणि ते एकदा ती सगळी शेल्टर्स भरल्यावर मग नेणार कुठे म्हटल्यावर मग लोक रस्त्यावरच राहत होते. आणि अशी पॉकेट्स आम्हाला माहिती होती. एक गोल्फ कोर्स शेजारचा रस्ता होता, तिथे एक 100-150 लोक असायचे. स्वारगेटच्या तिथे एक 100-150 लोक असायचे, सिंहगड रस्त्यावर वगैरे. आणि आम्ही तिथे रोज जात होतो. अमृतानी आम्हाला फोन नंबर्स दिले. मग कॉर्पोरेशनच्या लोकांशी बोलताना कळलं की स्टेशन समोर एक शेल्टर आहे आणि तिथे 1-2 जण जाऊ शकतात, पण इथे 6 लोक होती. तर तिथे विजय सरोदे म्हणून त्यांचे मॅनेजर होते. त्यांना फोन केला तर ते स्वतःच आले. ते म्हणे मी या 6 लोकांना नेतो. आणि ही 6 लोक 3 दिवस जेवले नव्हते आणि तसेच चालत आले होते. आपण शेल्टरमध्ये न्यायचं तर वैद्यकीय तपासणी, मग तो अख्खा दिवस हॉस्पिटल कुठे करतील, कारण त्यावेळी पटकन टेस्ट व्हायच्या नाहीत. मग असं एकदाची त्यांची ती टेस्ट झाली आणि मग ते रात्री गेले, 3 दिवसांनंतर जेवले. पण त्यामुळे आम्हाला त्या शेल्टरशी आमचा संपर्क आला. OBC सेवा संघ म्हणून संस्था आहे आणि त्या संस्थेतर्फे ते शेल्टर चालवलं जातं. सुप्रीम कोर्टाचा कधीचा तरी एक आदेश आहे 10-12 वर्षांपूर्वीचा की प्रत्येक 1 लाख लोकसंख्येमागे एक शेल्टर असावं. तशी पुण्यात बरीच असायला पाहिजेत, पण 4 त्यापैकी 3 बंद, त्यातलं हे एकमेव सुरू, असं ते शेल्टर होतं. दुसऱ्या दिवशी मी आणि सनत आम्ही जात असताना त्या रस्त्यावर अक्षरशः 100-150 लोक आणि त्याच जागेवर थांबलेले थकलेले आणि त्यांच्याजवळ लहान मुलं होती. आणि आम्हाला वाटलं आता ह्यांचं काय करायचं, एवढ्या लोकांना तर शेल्टरमध्ये ठेवणं शक्य नाही आणि आपल्या डोळ्यासमोर ही लहान मुलं चालत जाणार इतक्या उन्हात, हे पण शक्य नाही.
CYDA म्हणून एक संस्था आहे आणि त्याचे मॅथ्यू म्हणून त्यांचा संचालक, आणि मॅथ्यूशी आमची एका ऑनलाईन झूम मीटिंगमध्ये ओळख झाली होती. तर मग मॅथ्यूला फोन केला की तू काही करू शकतोस का. त्याला भेटायला मी वाघोलीला गेलो. तो वाघोलीला जेवण देत होता त्या लोकांना रोज. मग मी, सनत आणि तो आम्ही तिघं वाघोली पोलीस स्टेशनला गेलो, कारण आम्हाला माहिती होतं की ते पोलीस एखादं वाहन दिसलं तर त्यात लोकांना बसवून देत होते. अर्थात वाहन चालक पैसे घ्यायचे, पण पोलीस काय अजून काहीच करू शकत नव्हते, कारण ट्रेन्स आणि बसेस नव्हत्याच. मग त्या दिवशी असं झालं की मॅथ्यू आला. मग आम्ही कशी तरी त्यांची हे करायची, पण पोलीस आले, कारण समोर पोलीस उपायुक्तांचा बंगला आहे तिथे. मग ह्या सगळ्या लोकांना ताबडतोब तुम्ही काढा. मग मॅथ्यूनी एका चर्चमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली. तोपर्यंत 150 लोक जमले होते. आम्ही त्यांना जेवण रात्री नेऊन दिलं. आणि मग दुसऱ्या दिवशी मॅथ्यू येरवडा पोलीस स्टेशनला गेला. पोलिसांनी विनंती केली, 8 बसेस त्यांच्यासाठी ऑर्गनाईज केल्या आणि त्या लोकांना छत्तीसगड आणि मध्य प्रदेशला घेऊन त्या बसेस गेल्या. तिथे मला आणि सायलीला डोक्यात प्रकाश पडला की पोलिसांची मदत घेऊन आपण बसेस अरेंज करू शकतो, कारण तोपर्यंत हे माहितीच नव्हतं. म्हणजे मग त्यानंतर तुम्ही ट्रॅव्हल अरेंजमेंट्स करायला सुरुवात कारण केली. मग आम्ही स्टेशनवर सुरुवातीला जेव्हा जात होतो तेव्हा ते रिकामच केलं होतं, बंद. पण आता या लॉकडाऊनमध्ये तिथे स्टेशनच्या शेजारीच एक बस स्टँड आहे की जिथनं महाराष्ट्राच्या काही भागात बसेस जातात. तिथे जो 1000-1500 लोक होती. मग आम्ही जाऊन त्यांच्या याद्या करायला सुरुवात केली. बंगालची किती, झारखंडची किती, छत्तीसगडची किती, मध्य प्रदेशची किती, आसामची किती. आणि ज्या लोकांना असं शक्य होतं आम्ही त्यांच्याशी बोलायचो, चौकशी करायचो. तुमचं इथे घर आहे का, तुम्ही खोली सोडलेली नसेल तर तुम्ही तिथे जा. तुमचं हॉटेलमध्ये, ज्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही काम करता तिथे जर तुमची राहण्याची सोय असेल, प्लीज घरी जा. आणि अशा वेगवेगळ्या याद्या केल्या की ही माणसं घरी जाऊ शकत नाहीत, ही माणसं घरी जाऊ शकतात. आणि तिथे बायफर्केशन केलं. तिथे एक मोठं झाड होतं. त्या झाडाखाली आम्ही छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या लोकांना बसवलं. बंगालची गाडी सुरू होणार नव्हती हे आम्हाला माहिती होतं, कारण या राज्यांना लोकच नको होती त्यांची परत यायला. उत्तर प्रदेशला आणि लोक जे चालत निघाले होते, तर उत्तर प्रदेश मध्य प्रदेशच्या सीमेवर तुम्ही बरखा दत्तनी वगैरे केलेलं वार्तांकन बघितलं असेल. अक्षरशः लाखो लोक तिथे ती बॅरिकेड्स तोडायचा रोज प्रयत्न करत होती. मग आम्ही बनगार्डन पोलीस स्टेशनला गेलो आणि त्यांना सांगितलं की इथे इतकी छत्तीसगडची लोक आहेत, मध्य प्रदेशची लोक आहेत, आम्हाला माहिती आहे की अशा अशा बसेस सोडता येऊ शकतात, ट्रेन्स अजून सुरू झालेल्या नाही आहेत, तर तुम्ही मदत कराल का. तर ते त्यांच्या अखत्यारीत होतं. तिथे श्रीकांत शिंदे म्हणून मुख्य होते. तर ते जरा आम्ही खूप विनंती वगैरे केल्यावर ते बरं म्हणाले. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्यांची यादी करा. तोपर्यंत आम्हाला ती प्रोसिजर नक्की माहितीच नव्हती. अच्छा, सायली, मी तुझ्याकडे येते. ह्या सगळ्या याच्यात म्हणजे शेल्टरमध्ये लोकांना नेणं, त्यांच्या किंवा बसेसची आणि ट्रॅव्हलची अरेंजमेंट करणं, आता जे काही आपल्याला चिन्मयने सांगितलं, त्यावेळी असे काही स्पेसिफिक अनुभव आलेत का? हो, 2-3 अनुभव म्हणजे मला विशेष लक्षात राहिलेत. त्याच्यापैकी एक असा होता की आम्ही चिन्मय म्हणाला तसं बस स्टँडवरनं गाड्यांमधनं लोक सोडत होतो. तर एक बाई आल्या आणि त्या खूप रडायला लागल्या आणि मग मी त्यांना म्हटलं काय झालं. तर त्या म्हणाल्या की माझा नवरा म्हणजे आधी दारू बंद होती, मग दारू सुरू झाल्यापासून तो खूप दारू पितोय आणि मला खूप मारतोय आणि आता मला हे सहन होत नाही आहे, म्हणून मी घर सोडून आले आणि त्या वर्ध्याला राहायच्या, तर मला तुम्ही वर्ध्याला सोडा असं त्या म्हणाल्या. तर आम्ही त्यांना म्हटलं ठीक आहे, मग आम्ही आता गाडी अरेंज होईल तसं पाहू. त्यांना शेल्टरला ठेवलं. पण त्या थोड्या वेळाने त्या येऊन म्हणाल्या की पण त्यांनी माझी मुलगी म्हणजे आमची मुलगी त्यांनी ठेवून घेतली आहे आणि एकदा जर मी तिला सोडून गेले तर परत ती मला मिळणार नाही, तर मला जायचं आहे पण मला माझी मुलगी हवी आहे आणि तुम्ही काहीतरी करा, मला काही ह्याच्यातनं तुम्ही काहीतरी मार्ग करा. आणि ती खूप रडायला लागली आणि आम्हाला पहिले असं वाटलं की आता हे काय मध्येच आलं, म्हणजे आपण काहीतरी करतोय. बरं, मुलीची कस्टडी कशी मिळवायची ह्याच्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. मग आम्ही बरेच लोकांना फोन केले. मग एक प्रोटेक्शन ऑफिसर नावाची गोष्ट असते असं कळलं. मग त्या बाईला मी गाडीत घालून आम्ही त्या प्रोटेक्शन ऑफिसरना भेटलो. त्या आम्हाला घेऊन पोलीस स्टेशनला गेल्या. पोलीस स्टेशननी ते NC लिहून घेतली. आमच्याबरोबर 2 पोलीस दिले आणि म्हणले की तुम्ही आता घेऊन या त्या मुलीला. तर आम्ही तिकडे घेऊन गेल्यावर असं कळलं त्या वस्तीत गेल्यावर की तो तिचा नवरा त्या मुलीला घेऊन अजून भलतीकडे गेला आहे. मग आम्ही तिकडचं पोलीस स्टेशन गाठलं. मग त्याला फोन केला. मग ती मुलगी आणली, तिला दिली आणि घेऊन आलो. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये खूपच वेगळं एक डायनामिक्स
बघायला मिळालं. म्हणजे ती बाई, तिच्या घरचे, सासरचे लोकांचं तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, म्हणजे खूप लोक, आम्ही तिच्या घरी जेव्हा गेलो तेव्हा प्रत्येक माणसाला हाच प्रश्न होता की ही काल रात्री कुठे होती. म्हणजे दे वर नॉट कन्सर्न्ड अबाउट एनिथिंग एल्स, पण ही कुठे होती हे स्त्रीला आपल्याकडे बघायचा एक बघायचा दृष्टिकोन आहे. एक UPची फॅमिली होती, तर त्यांना असं दिसलं की आम्ही MP छत्तीसगडच्या बॉर्डरपर्यंत बसेसमध्ये लोकांना बसवतोय. तर ट्रेनमध्ये, म्हणजे त्यावेळेला ते आम्हाला शक्य नव्हतं ट्रेनमध्ये काही त्यांची सोय करणं. तर तो आला आणि असा गुडघ्यावर बसला आणि ढसाढसा रडायला लागला आणि तो मला म्हणाला की मी तुमच्या पाया पडतो, पण आम्ही 5-6 दिवस, मी माझी बायको, माझं लहान मूल इथे आहोत, आम्हाला इथून निघायचं आहे, आम्हाला 3-4 वेळा लोकांनी फसवलं आहे, तर तुम्हीच काहीतरी करू शकता, तुम्ही काहीतरी करा, नाही तर मी उपोषणाला बसेन, म्हणजे मी अन्न सोडेन. अशा पद्धतीने तो याचना करत होता. एक व्यक्ती होती, त्यांचा मला फोन आला की, मग ते ॲक्च्युली आम्हाला तिथेच भेटले होते बसस्टँडवर. ते असं म्हणाले की ते कुठून तरी साताऱ्याहून आले होते, येताना काही कसं तरी पैसे जमवून ते बायकोला घेऊन आले होते डिलेवरीसाठी ससूनमध्ये. आणि ती बायको बाळंत झाली आणि बायकोला कोविड डिटेक्ट झाला. सो ती बायको वेगळ्या हॉस्पिटलमध्ये, ते छोटं बाळ, नवजात बाळ दुसरीकडे ससूनमध्ये, आणि ते बसस्टँडवर राहत होते. आणि मग त्यांचं असं म्हणणं होतं की मला डिस्चार्ज मिळाला आहे बाळाला, पण त्याची आई नाही, मी त्याला घेऊन, त्या लहान नवजात बाळाला घेऊन काय करू. तर मग आम्ही त्यांना ॲम्ब्युलन्स करून परत पाठवलं वगैरे. तर असे खूप प्रसंग होते जिथे म्हणजे आम्हालाही खूपदा कळायचं नाही की आपण कसं ह्याला तोंड द्यावं किंवा कसं ह्याला याच्यात रिस्पॉन्ड. उतरलो तर आहोत. अभिमन्यू सारखी अवस्था झाली असेल तुमची, पण पुढे मार्ग दिसत नाही असं. चिन्मय, तुझ्याकडे येते मी की पोलीस यंत्रणांशी तुम्ही समन्वयाने काम केलं या सगळ्या ह्याच्यात, त्याशिवाय पर्यायच नव्हता. जसं अमित म्हणाला की पोलिसांबरोबर काम केलं तर आपण पुढे जाऊ शकतो. तर तुला ह्या यंत्रणांचा किंवा सरकारी यंत्रणांचा अनुभव कसा आला? एक 2 गोष्टी आहेत त्याच्यात. एक म्हणजे पोलीस यंत्रणा, आपण एक मोनोलिथ असं एक बघत असतो. इथे पोलिसांचा जो आमचा अनुभव होता तो बऱ्यापैकी चांगला होता. अन्न वाटप जेव्हा आम्ही करत होतो तेव्हा आम्हाला लक्षात आलं की पोलीस सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्न वाटप करत होते. म्हणजे तेही कुठून तरी हे आणत होते, पण आम्ही उदाहरणार्थ कोंढव्यात गेलो, त्यांना आम्ही दिसलो, पोलिसांनी आम्हाला थांबवलं आणि म्हणाले तिथे मागे एक झोपडी आहे, तिथे 2 म्हाताऱ्या आज्या राहतात, तर पोलीस त्यांना रोज, ते बाहेर जाऊन आणू शकत नाही म्हणून पोलीस रोज त्यांच्यासाठी डबे आणत होते. मग आम्ही त्यांना रेशन किट्स दिले त्यांच्या घरनं. अनेक पोलीस ऑफिसर्स आम्हाला माहिती आहेत की ज्यांच्या मागचे गाडीमध्ये असा एक रेशन किटचा ढीग असायचा की रस्त्यात कोणी दिसलं तर त्यांना रेशन किट द्यावी. आम्हाला पोलीस पण अनेकदा कळवायचे की तुम्हाला जर शक्य असेल तर या भागात तुम्ही रेशन देता का. आम्ही बुधवार पेठेत जे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात रेशन किट्स दिल्या त्या फरासखाना पोलीस स्टेशनच्या मदतीनेच दिल्या की हे करून. त्यामुळे रेशन या बाबतीत तर तो एक अनुभव होता. दुसरं, हे जे ट्रान्सपोर्ट हा जो इश्यू होता ती पूर्णपणे पोलिसांवर जबाबदारी होती. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा आम्हाला बसचं हे करायचं होतं तेव्हा आम्हाला सिस्टीमच माहिती नव्हती, की जी बंड गार्डन पोलीस स्टेशनलाही नक्की माहिती नव्हती. आम्हाला मग नंतर असं कळलं की जे लोक आलेले आहेत त्यांची यादी करायची, मग आम्ही त्यांची वैद्यकीय तपासणी करून घ्यायची, मग ती लिस्ट घेऊन बंड गार्डन पोलीस स्टेशनकडे द्यायचं. बंड गार्डन पोलीस स्टेशन त्या सगळ्या लोकांची यादी पुन्हा करून वैद्यकीय प्रत्येकाचं सर्टिफिकेट वेगळं लावून मग आम्हाला एक रिक्वेस्ट फॉर्म देणार. ते घेऊन आम्ही स्वारगेट डेपोला जायचं, त्यांचा शिक्का घेऊन मग आम्ही स्वारगेट पोलीस स्टेशनला जायचं. तिथे ACP बाबर होते की जे या झोनचे इन्चार्ज होते आणि त्यांचा अत्यंत उत्तम अनुभव आम्हाला आला. बाबर सरांनी आम्हाला इतकं सहकार्य केलं की कधी कुठल्याला नाही म्हटलं नाही, कारण आम्ही त्यांच्या दृष्टीने अत्यंत अनोळखी होतो की तुम्ही कोण, कसले. पण मी आणि सनत आणि आमची एक मैत्रीण मनाली, असे 3 पहिल्यांदा आम्ही गेलो होतो तेव्हा आमच्याशी ते अत्यंत प्रेमाने बोलले, आम्हाला काय करायचं आहे ते समजावून घेतलं, ती सिस्टीम समजावून सांगितली. मग त्यांचा शिक्का घेऊन पुन्हा स्वारगेटला जायचं, मग बस नंबरसह लिहून तो शिक्का घ्यायचा, मग पुन्हा बंड गार्डन पोलीस स्टेशनला यायचं, त्यांना ते सुपूर्त केलं की मग बसेस यायच्या आणि मग त्यांना जेवण खाण सगळं द्यायचं, कारण छत्तीसगड बॉर्डरचा प्रवास 28 तासांचा.
त्यामुळे ते जेवण देऊन त्यांना पाठवायचं. असं आम्ही जवळजवळ महिनाभर केलं, मे महिना. रोज 3 ते 4 बसेस आम्ही पाठवत होतो. आणि हे सगळं करून बंडगार्डन पोलीस स्टेशनची लोकं आणि तिथे सिस्टीम अशी होती की ह्या लोकांनी अर्ज करायचे पोलीस स्टेशनला त्यांच्या ह्याच्या. पोलीस स्टेशन त्यांना ट्रेन आली की फोन करणार किंवा SMS पाठवणार आणि पोलीस तिथे PMTच्या गाड्या असायच्या, त्यातनं घेऊन स्टेशनवर यायचे आणि ती रोजची कुपनं आणायची. मग आमची जशी मग बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या लोकांची ओळख झाली आणि त्यांचा आमच्यावर विश्वास बसला, तिथे डुकरे आणि पिसाळ असे 2 जण होते की जे सकाळी 6 वाजेपासून रात्री 11 पर्यंत हे मॅनेजमेंट करायचे, पोलीस. आणि त्यावेळी आम्हाला सुजय डहाके म्हणून राष्ट्रसेवा दलाचा कार्यकर्ता आहे, मेच्या 15-16 तारखेला तो आम्हाला येऊन मिळाला. मेधाताई पाटकर स्टेशनवर आल्या होत्या, गर्दी आणि ती सगळं पोलिसांना सांगायला की या लोकांना तुम्ही तिथनं बाहेर काढा. आणि मग सुजय त्यांच्याबरोबर होता, तो तिथे थांबला, तो पुण्याचाच. आणि मग ती मला आणि सुजयला पोलिसांनी आणि कलेक्टरांनी जबाबदारी दिली की तुम्ही हे सगळं आता कॉर्डिनेट करा. तुमच्या बरोबर अजून कोण कोण होती मंडळी? तिथे प्रत्यक्ष फील्डवर म्हणजे मी, सायली सनत, आमच्याबरोबर मनाली राठिवडेकर, अनुपम बर्वे, मैत्रा, राधिका मूर्ती, गायत्री कोटबागे आणि तिचा भाऊ आदित्य कोटबागे, एवढी लोक आम्ही बऱ्यापैकी फील्डवर होतो. सुजय होता. आणि त्याच्यानंतर जेव्हा मे महिन्यात सरकारने अधिकृतरित्या बसेस आणि ट्रेन्स बंद केल्या, तरी हजारो लोक पुण्यात अजूनही अडकून पडली होती. मग त्यांना बाहेर काढायचं, त्या कामामध्ये मग आम्हाला जोहाना लोखंडे म्हणून NCS ची पुण्यातली सर्वेसर्वा आहे, ती आम्हाला येऊन मिळाली. ती, मी आणि सुजय, आम्ही तिघांनी मग नंतर स्पेशल ट्रेन्स पुण्यातनं सोडण्यासाठी तगादा लावून तशा 2 ट्रेन्स आम्ही झारखंडसाठी सोडल्या, एक मुंबईहून एक पुण्याहून. आणि जवळजवळ 25-30 बसेस पुन्हा छत्तीसगडसाठी सोडल्या. रहाळकर सर म्हणून होते, ते पोलीस स्टेशन्सला जाऊन विचारायचे किती अर्ज आहेत, काय अर्ज आहेत. ते पण मेधाताईंचेच सहकारी. किंवा भक्ती होती, भक्ती भावे, ती हिंजवडी पोलीस, ती चिंचवडहून हे काम करत होती, ती आणि प्रियदर्शन सहस्रबुद्धे. पण तिथे त्यांचं थोडं काम सोपं होतं, त्यांना याद्या फक्त दिल्या की डेपो, चिंचवड डेपो त्यांना ट्रेन हे बसेस देत होतं. इथे तसं नव्हतं, इथे आम्हालाच ते सगळं मॅनेज करायला लागत होतं. त्यामुळे मी आणि सायली मग आम्ही किंवा बरेचदा मी आणि सुजय आम्ही पोलिसांकडे याद्या घेऊन मग त्या रांगा लावणं, रोज आधार कार्ड वगैरे सगळं घेऊन रोजच्या याद्या असायच्या. हो, मग आम्ही ससून हॉस्पिटलमधनं आणायचो, कारण झेरॉक्स मशीन्स बंद होती. त्यामुळे मग आम्ही पोलिसांबरोबर हे काम केलं. पण असं आहे ना की आता ह्या सगळ्याला नाही म्हटलं तरी थोडासा आर्थिक हातभार लागतोच. तर हा आर्थिक सहाय्य तुम्हाला हे कुठनं मिळालं? ती बरीचशी बाजू अमितनीच सांभाळली. पण आमचं काम जसं लोकांना कळत गेलं तसं काही संस्थांनी, काही ऑर्गनायझेशन्स होत्या, त्यांनी आम्हाला डोनेशन दिलं. आम्ही फेसबुकवर वगैरे हे सगळं आवाहन करतच होतो. वैद्यकीय तपासणीसाठी हिचा एक मित्र यायचा. ॲक्च्युली तिथे आम्हाला जरा कोऑपरेट केलं. एक राजपूत भट म्हणून डॉक्टर होते आणि अजून एक माझा मित्र आणि त्याची बायको होते. तर ते येऊन, कारण 40-50-100 लोकांच्या ते टेम्परेचर घेणं आणि इतर सगळं बघून सर्टिफिकेट देणं हे होतं. आणि बरेच डॉक्टर असे होते जे असं म्हणाले की आम्हीच येत नाही, आता आम्हालाच भीती वाटतीये थोडीशी. किंवा तिथेच जवळ एक डॉक्टर देशमुख म्हणून आहेत, त्यांचं एक छोटंसं क्लिनिक आहे. ते प्रत्यक्ष इथे येऊ शकत नव्हते, कारण त्यांचं क्लिनिक आणि असं सगळं होतं, ते सोडून कसं येणार. पण जेव्हा रेल्वे स्टेशनहून ट्रेन्स आणि बसेस जरी बंद झाल्या, ज्या फ्री ऑफ कॉस्ट सो कॉल्ड होत्या त्या बंद झाल्या, तरी मग इतर स्पेशल ट्रेन्स 1 जूनपासून सुरू झाल्या होत्या आणि त्यांना मेडिकल सर्टिफिकेट कंपल्सरी होतं. त्यामुळे अक्षरशः हजारो लोकांना, म्हणजे रोज मग मी रांग करायचो आणि सकाळी 10 वाजता देशमुखांच्या क्लिनिकमध्ये ती अख्खी रांग आमची स्टेशन टू त्यांचं क्लिनिक असं चालत जायचं. मग त्यांच्याकडनं त्या सगळ्यांचे सर्टिफिकेट्स घ्यायचे. सो डॉक्टर देशमुखांनी मग पुढे जवळजवळ 1 जूनपासून डिसेंबरपर्यंत आम्हाला मेडिकल सर्टिफिकेट्स तपासण्या करून दिली. सायली, तुझ्याकडे येते आता की ठीक आहे, लॉकडाऊनच्या ह्याच्यात फूड, राशन, नंतर ट्रॅव्हल हे सगळं झालं, पण त्यानंतर ॲक्च्युअली लॉकडाऊन उठण्याच्या काळात ती प्रोसेस कशी होती? कसं होतं, लॉकडाऊनमध्ये नाही म्हणलं तरी एक काहीतरी टेम्पररी का होईना व्यवस्था लागली होती. पण लॉकडाऊन उठल्यानंतर ती लागलेली व्यवस्था बंद झाली आणि तरी मूळ लोकांचं जे नॉर्मल आयुष्य होतं ते सुरळीत झालं नव्हतं. तर तो एक असा अर्धवट पिरियड होता असं मला वाटतं.
म्हणजे फ्री बसेस ज्या होत्या, फ्री ट्रेन्स होत्या, त्या बंद झाल्या होत्या. त्याच्यानंतर पावसाळा सुरू झाला होता, त्यामुळे पाणी साचलं होतं त्या बस स्टँडवर आणि त्याच्यामुळे हां, म्हणजे शेल्टर तर ॲक्च्युली बंदच झाली होती. शेल्टर्स सरकारने बंद केली होती. मधले काही दिवस स्टेशनवर जेवायला मिळायचं ते देणं बंद झालं होतं. तर खूपच कात्रीत लोकं सापडली होती असं जाणवत होतं. त्यावेळेला पण मग आम्ही जसा जमेल तसा प्रयत्न करून मग लोकांना तिकीटं काढून देणं, ज्या गाड्या होती ह्याचा पण प्रयत्न केला. पहिला लॉकडाऊन जेव्हा उठला तेव्हा सुद्धा एक असं होतं की शेल्टर्स बंद केली होती आणि गाड्या सुरू झालेल्या नव्हत्या. मग त्या लोकांनी जायचं कुठे? त्यामुळे मग मशाल बरोबर आम्ही काम करून निम्मे निम्मे पैसे आम्ही करून राजस्थानला बसेस पाठवल्या, छत्तीसगडला आम्ही बसेस पाठवल्या आमच्या खर्चानी. आणि शिवाय सरकारी बसेस पुन्हा हे करा, मग तेव्हा उपजिल्हाधिकारी होते, त्यांच्या बरोबरीने आम्ही त्या बसेस ऑर्गनाईज करायला गेलं. एक मोठा वर्ग असा होता की वर्तमानपत्रांना वाटत होतं की आता सगळं झालंय सुरू आणि तशा बातम्या ते छापत होते. म्हणून एक दिवस मी आणि सुजय गेलो सकाळी स्टेशनवर ट्रेन यायच्या वेळी, तर कोणी उतरत नव्हतं, पण बातमी पेपरमध्ये मात्र होती की हजारो लोक येत आहेत. मग या बातम्या नक्की छापत कोण होतं, कोणाच्या हवाल्याने, हे आम्हाला शेवटपर्यंत कळलं नाही. पण मग मी आणि सुजय आम्ही रोज सकाळ संध्याकाळ स्टेशनवर जायचो आणि तिथे लोक आलेले असायचे. मग बरेचसे त्याच्यात वृद्ध असायचे किंवा एकट्या आया असायच्या 4-5 मुलांना घेऊन. मग त्या रात्रीपुरतं आम्ही शेल्टरमध्ये ठेवायचं, त्यांना ट्रेनचं तिकीट काढून द्यायचं. ही एक्झरसाईज आम्ही जूनपासून जवळजवळ ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत चालू होती. कारण मग कॉन्ट्रॅक्टर्स लोकांना आणत होते काम देतो म्हणून, आणि मग इथे काम सुरूच नव्हतं. मग दे वर अबॅन्डन्ड. मग ही लोक अशी भटकत इकडून तिकडून यायची. मग कोणीतरी शेल्टरकडे त्यांना पाठवायचं. आणि आम्ही रत्नागिरीहून 2-2 वर्षांची मुलं चालत आलेले आम्ही बघितलेले आहेत. सातारा सांगलीहून 14-15 वर्षांची मुलं जी फाउंड्रीत काम करायची ती चालत यायची. आम्ही एकदा जेवण घेऊन गेलो होतो, तर ती मुलं थकून झोपली होती. त्यांना म्हटलं कितने दिन से नहीं खाया? म्हटलं 2 दिन से. ते म्हणाले आमच्याकडे 4च पॅकेट्स होती आणि ती 3 मुलं होती. आम्ही ती दिली त्यांना. त्याने नाही ऐसा कीजिए, उनको दीजिए, उन्होंने 5 दिन से नहीं खाया. हे एक वेगळं दर्शन हे एक वेगळं होतं. किंवा एक मोठा ग्रुप आला होता उत्तर प्रदेशातला, ते रंगारी होते आणि त्यांचा कॉन्ट्रॅक्टर त्यांना अबॅन्डन करून चालला गेला आणि त्यांना कुठून तरी आमचा नंबर मिळाला. माझा नंबर ॲक्च्युली झालं होतं की छत्तीसगड आणि झारखंड गव्हर्नमेंट अधिकृतरित्याच देत होतं की तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा म्हणून. तर कोणीतरी त्यांना तो दिला नंबर, त्यांनी मला फोन केला. मग मी त्यांना थोडे पैसे पाठवले गुगल पेवर की आता, कारण की लोक 4 दिवस जेवले नव्हते. मग त्यांची तिकीटं काढली आम्ही आणि त्यावेळी सलग ट्रेन्स नव्हत्या, पण आग्र्याला ट्रेन होती. 2 दिवसांनंतरची ट्रेन मिळाली. त्यांना मी शेल्टरमध्ये ठेवलं, तिथे ते जेवले आणि पोचल्यावर त्यांचा मला 1-2 दिवसांनी फोन आला, आम्ही पोचलो वगैरे. मग त्यांचा पुन्हा एकदा फोन आला, तुमचं नाव काय? म्हटलं सांगितलं. मग 4 दिवसांनी त्यांचा पुन्हा एकदा मला फोन आला की हमारे पूरे गाव ने आपके लिए नमाज की दुआ मांगी. असं तुम्हाला फोन? हां, म्हणून त्यांनी ते नाव विचारलं होतं. आणि अशी खूप लोक होती की जे तिथे गेल्यानंतर अजूनही लोकांचे मेसेजेस येतात, फोन येतात, दिवाळीला मेसेजेस येतात. एक मोठं काम जे सुजय आणि मुख्य मेधाताईंनी केलं ते म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्स पैसे न देता पळून गेले होते आणि हे जे बिल्डर्स होते त्यांनी खूप लोकांचे पैसे अडकवून ठेवले होते. मग आम्हाला ती लोक छत्तीसगडहून सांगायचे हमारे 2 लाख रुपये 15 लोगों के बाकी है. तर ते मग ते करण्याची ताकद आमच्यात नव्हती, कारण हेच आम्हाला सांभाळता येत नव्हतं. मग ते काम मेधाताई करायच्या. मेधाताईंनी खूप लोकांचे पैसे मिळवून दिले. अजून एक काम आम्हाला करायला लागलं ते म्हणजे वेठ बिगारी. या काळात याच्यावर आमचा विश्वास नव्हता, पण तिथे आम्हाला वेठ बिगार दिसले की मालक सोडायला तयारच नसायचे. मग तिथे पोलिसांना नेऊन किंवा फोन करून, एक असं झालं होतं की त्यावेळी लेबर डिपार्टमेंटनी केलं की ह्या लोकांची नोंदणी केल्याशिवाय त्यांना परत पाठवायचं नाही, की ज्याला आमचा विरोध होता, पण इलाज काहीच नव्हता. मग आम्ही आमच्या लिस्ट लेबर डिपार्टमेंटला मुंबईला पाठवायचो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत. त्यांच्याकडनं ते व्हेरीफाय होऊन आमच्याकडे यायचं. सगळ्या राज्यांमधले वेगवेगळे होते. त्यात असं व्हायचं की इतर जिल्ह्यांमध्ये काम करायला कोणी नसल्यामुळे आमच्या वाट्याला नगर, औरंगाबाद, सोलापूर ही लोक पण यायची. त्यामुळे आम्हाला पुण्यात राहून औरंगाबाद, सोलापूरच्या लोकांचं सगळं व्यवस्थापन करायला लागायचं. एक तर त्यांना पुण्याला आणायचं किंवा औरंगाबाद मार्गे जाणारी बस बघून त्यांना कुठेतरी नागपूरला पाठवून मग त्यांना ट्रेनमध्ये बसवायचं. अकोला जिल्ह्यात झारखंडची लोक होती, त्यांना आम्ही रेस्क्यू केलं इथनं हे करून. त्यामुळे मग लेबर डिपार्टमेंटची इथे मदत झाली. ती यादी आम्ही त्यांना दाखवायचो, हे बघा लेबर डिपार्टमेंटनी व्हेरीफाय केलेलं आहे. मग ते मालक त्यांना सोडायचे.
हे करून. ह्या सगळ्याचा सायली एकंदर तुमच्यावर मानसिक ताण पण बराच आला असेल नाही का? हो, म्हणजे ॲक्च्युली मी पर्सनली माझ्यावर नक्की आला. त्यामुळे त्याबद्दल सांगू शकेन की खूपदा काय व्हायचं की आम्ही बसस्टँडला गेलो की खूप लोक यायची आणि आम्हाला इकडे जायचं आहे, आम्हाला इकडे जायचं आहे, आमचं ही अडचण आहे असं सांगायचे. आणि असं वाटायचं की आता हे प्रश्न आपले आहेत, म्हणजे त्याची ओनरशिप आपलीच आहे असं वाटायचं. आणि सगळे सोडवता येणं काही शक्य नव्हतं. आणि समोर माझा स्वभाव थोडा असा नाही आहे की मी डिटॅच होऊन म्हणजे काम करू शकेन. सो म्हणजे गुंतायचो आम्ही त्याच्यामध्ये. तर एकदा मला आठवते की मी सकाळी उठले आणि मी उठले तेव्हाच मला खूप रडायला यायला लागलं. आणि असं वाटलं की आता आपण कसं जायचं बसस्टँडवर, परत आपल्याला तीच लोकं भेटतील आणि ते आपल्याला विचारतील की आमचं काम झालं का, आणि आपल्याला करताच येत नाही, म्हणजे आपल्या हातातच नाही आहे ते. तर असं खूप हतबल वाटायचं. कधी कधी अशी त्याची भीती वाटायची की आपण काहीच करू शकत नाही आहे. तर मला असं आठवतं, मी चिन्मयला फोन केला आणि म्हणलं की मी आज नाही येऊ शकत, मी नाही त्यांना तोंड देऊ शकत. कोणी आम्हाला घरी बोलवायला आलं नव्हतं की आम्हाला तुम्ही सोडा किंवा आम्हाला हे करा, मदत करा. म्हणजे तसे फोन्स यायचे पण ते आम्हीच हे केल्यामुळे असायचे. त्यामुळे त्रास झाला, त्रागा झाला ही तक्रार करून पण काही खरं अर्थ नाही किंवा कोणाला ब्लेम करण्यात पण अर्थ नाही आहे. कारण ही आमचीच इच्छा होती किंवा आमचे जे मित्र होते ही त्यांचीच इच्छा होती. आता सुद्धा सबिता चंदा किंवा संध्या फर्नांडिस, कॅरॉन शैवासारखी जी लोक आहेत ती त्या दिल्लीत आहेत आणि त्यांनी केरळहून आसामला ट्रेन नेली आणि मधल्या प्रत्येक गावावर जेवण मिळेल अशी व्यवस्था केली. तर हे कोणी सांगितलेलं नसतं किंवा स्वतःसाठी. किंवा आता आमच्या 3 बसेस झारखंडच्या जंगलात हरवल्या, मी पुण्यात, मग इथे बसून त्या बसेस शोधायच्या. त्या 2 रात्री गेल्या हे करण्यात. किंवा एक जण चालत आले, पुण्याहून मुंबईला गेले, मुंबईहून इथे चालत गेले, आमच्यापर्यंत ते पोचले, आम्हाला त्यांनी सांगितलं अमुक अमुक ठिकाणी उतरायचं, उतरवून दिलं. नंतर कळलं तिथनं 180 किलोमीटर त्यांना पुन्हा चालत जायला लागलं. ह्याचा खूप त्रास व्हायचा. किंवा एकदा माझा नंबर ट्विटरवर गेला आणि की ह्या छत्तीसगडला, आणि दुसऱ्या दिवशी 17 बसेस आम्ही पाठवणार होतो पण त्या याद्या पूर्ण झाल्या होत्या. पण हे ट्विटरवर कोणीतरी टाकल्यामुळे मला अक्षरशः दर मिनिटाला संध्याकाळी 6-6:30 पासून पहाटे 4 पर्यंत मिनिटाला 3-4 फोन्स येत होते. आणि मी म्हणजे त्यानंतर अक्षरशः मला असं पुढचे काही दिवस कानात माझ्या फोनची रिंग वाजायची. अनेक दिवस मला ती रिंग बंद करता आली नव्हती कानातली. आणि ते प्रश्नही वियर्ड होते कारण ट्विटर वापरणारी ती लोक होती. त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की त्यांना ह्या लोकांबरोबर फिर हम जैसे लोगों के लिए अलग बस रहेगी क्या, फिर उनसे बचने के लिए हमें आप पीपीई किट देंगे क्या, कि आप हमारे लिए प्राइवेट बस नहीं ऑर्गेनाइज कर सकते क्या. हे सगळे ते प्रश्न होते. दे वर व्हेरी वेल टू डू पीपल. त्यांच्याकडे विमानांची तिकीटं घेण्याची सोय होती त्यावेळी. पण ते डिस्क्रिमिनेशन त्यावेळेस मग असं आल्या की मग त्रास व्हायचा. कुठेतरी आपण करतो ते सगळं आपल्यासाठी असतं, आपल्याला काहीतरी त्यातनं मिळत असतं. म्हणजे मी पूर्ण वेळ तसं सामाजिक कार्यात आहे, पण कशासाठी म्हणलं तर मी परत हेच आहे की हे स्वतःसाठी आहे. आपल्याला ते करून चांगलं वाटतं. आपल्याला असं वाटतं की एक माणूस म्हणून आपण जसं असायला पाहिजे तिकडे जाण्याचा आपण प्रयत्न करतो आहे, तर ते समाधान मिळतं असं.